पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क होते अक्षय कोहलीला पाहू शकता. 4 षटकाचा सामना असेल. स्ट्राईकला असेल तर मनीष कशा प्रकारची कामगिरी करतो ते देखील पाहणं गरजेचं. 4 षटकांचा सामना असेल. जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. चार षटकांचा सामना. गोलंदाजी मार्क होते अक्षय कोहली. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. थोडीशी चपलाई दाखल असणार मोहेश्वर यांना पाहू शकता. एक धाव येते. एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. आडव्या पट्ट्याने निजा चेंडू येतोय. निर्धाव चेंडू होता मैदानच्या आतमध्ये. पुन्हा एकदा काय करतात फलंदाज. बॉल आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा कनेक्शन नाहीये. कमबॅक करताना गोलंदाज अक्षयला पाहू शकता. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय पण तो चेंडू हवेमध्ये आहे. तत्परी सुरेंद्र झेल आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद असताना नील. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय पण तो चेंडू हवेमध्ये आहे. तत्परी सुरेंद्र झेल आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे फलंदाज मैदानच्या आत निनाद येतोय. सुरेख असा फटका पाहायला मिळतोय पण तो चेंडू बरेच काल हवेमध्ये. तत्पूर्वी षटकार पाहायला मिळतो निनादच्या बॅट मधून. सुरेख असा फटका पाहायला मिळतोय पण तो चेंडू बऱ्याच काल हवेमध्ये. तत्पूर्वी षटकार पाहायला मिळतो निनादच्या बॅट मधून. षटकार तर निनादच्या बॅट मधून. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वी आपल्याला धावा पाहायला मिळते मैदानच्या आतमध्ये. एक पळून काढली. दुसरीचा प्रयत्न असेल आणि 2 धावा देखील पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला दापोलकरची धावा 9 पाहायला मिळतात. शेवटच्या 2 चेंडूवरती 8 धावा खर्च केल्या निनादच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या.
आता दुसऱ्या षटकामध्ये अक्षय थेटे येतो गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईकला असेल मनीष. हे बॅटल पाहणं गरजेचं असेल. कोण कोणावरती भारी पडतो ते देखील पाहणं गरजेचं आहे. शॉर्ट फील्ड चेंडू होता. वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त बाउन्स 1-4चा इशारा येत असताना जतीन भुयाल सरांचा मैदानच्या आतमध्ये. नांदकर संघ त्यांना फाईट करत असताना घरच्या मैदानात आई गावदी वरफ संघ. एकदा आता सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. तत्पूर्वी सूर्य कसा झेल टिपला गेलेला आहे. आता पहिल्यांदा बाद असताना मनीषला नगरच्या दिशेने पाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकदम मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. तत्पूर्वी सूर्य कसा झेल टिपला गेलेला आहे. विकेट येते मनीषची. पुढे फंदा मैदानच्या आतमध्ये योगेशला पाहू शकता. एकदा निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा स्लो गतीने चेंडू हाताळला होता. निर्धाव चेंडू येतो मैदानच्या आतमध्ये. पुन्हा एकदा लॉंगॉजेशीने फटका पाहायला मिळतो. तत्पूर्वी आलेली एक धाव. दुसरी धावचा प्रयत्न असेल. 2 धाव देखील पूर्ण. गुडरने बिटवीन द विकेट पाहायला मिळते योगेश आणि निनादच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार करता या षटकामध्ये धावा कमी आपल्याला पाहायला मिळतात. 12 धावा धापलकावरती. कमबॅक करत असताना अक्षयला पावसाला दुसऱ्या षटकामध्ये मनीसारख्या फलंदाजाला तंबूचा आश्रय दाखवत असताना पुन्हा एकदा निधा चेंडू पाहायला मिळतोय. बारा धावा धापलकावरती. गोलंदाजी मार्क होती शुभम येतोय. पहिला चेंडू मैदानच्या आतमध्ये वाईटच्या सुरुवात तिकडे धाव मिळते. पण बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव खर्च केली शुभमच्या मध्ये. सुरेख असा फटका पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून. या इनिंग मध्ये विनाच्या बॅटमध्ये दुसरा षटकार पाहायला मिळतोय. षटकाच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकत असताना अतिरिक्त धाव खर्च केली 19 आकडेवरती. सुरेख असा फटका पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून. या इनिंग मध्ये
षटकार येतोय. क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता. नेता चेंडू आता पाहायला मिळतोय. कमबॅक करतोय शुभम. दहा चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावपळ करते धावा 19. अजून एक फटका पाहायला मिळतोय मिड विकेटच्या वरतून निनादच्या व्याड मधून. तिसरा षटकार पाहायला मिळतोय. शिल्लक असेल. या षटकाच्या मध्ये धावपळ पुढे सरकत असताना 19. अजून एक फटका पाहायला मिळतोय मिड विकेटच्या वरतून निनादच्या व्याड मधून. तिसरा षटकार पाहायला मिळतो. 25 धावा धावपलकावरती. निनादच्या बॅटवरची षटकार आल्यात या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. निदा चेंडू आता पाहायला मिळतो. कमबॅक करतो गोलंदाज. अजून एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकामध्ये. अजून एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय आपल्याला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावरती स्थिर आणि स्थगित 25 धावा. स्ट्राईकला योगेश. गोलंदाजी मार्फत विघ्नेशला पाहू शकता शेवटच्या षटकामध्ये. नेता चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वी आपल्याला पाहायला मिळते धावा मैदानच्या आतमध्ये. एक 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावपळ करते धावा फक्त आपल्याला पाहायला मिळते 26 धावा. सुरेख असा फटका पाहायला मिळते एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी येते चौकार. 30 धावा धावपलकावरती. अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. सुरेख असा फटका पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकारच्या निनादच्या बॅट मधून धावसंख्या 30 धावा धावपलकावरती.
चला मॅच बॉल येते पंच. सुरू कसा फटका पाहायला मिळतो लॉंगांच्या दिशेने. क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये. चौकार येतोय निनादच्या बॅट मधून. या चौकारच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकार 34 धावा धावपलकावरती. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल शेवटच्या षटकामध्ये. सुरू कसा फटका पाहायला मिळतो लॉंगांच्या दिशेने. क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये. चौकार येतोय निनादच्या बॅट मधून. 34 धावा धावपलकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. निदा चेंडू पाहायला मिळतोय. चौतीस धावा धावपलकावरती. कसा फटका पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू गोलच्या वेगात 4 धावा मिळतील शेवटच्या चेंडूवरती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला 38 धावा धावपलकावरती. 39 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. कसा फटका पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू चला फटाफट क्षेत्ररक्षण लावून घ्या. पुढील सामना भावालोबी वर्सेस खडे गोलेली. चला पंच सामना त्वरित चालू करा. आजच्या दिवसात 9 सामने खेळायचे आहेत. चला बॅट्समॅन नानकर संघ आपण आपले फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. चला चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. रोहित चल फटाफट.
नानकर संघ आपले फलंदाज चला लवकरात लवकर फलंदाज पाठवा वेळ खूप कमी आहे फलंदाज याला कोण नाही पाठवतो की मी तुला थांब ना जरा कोणतरी येऊ दे ना चला फलंदाज पाठवा शेवटचा कॉल देतो अन्यथा 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल नानकर संघ शेवटचा कॉल काय कवट्या उट्या लावायचे असेल तर आताच लावून घ्या टाइमपास करू नका कोणी शेवटचा कॉल देतो चला जरा लवकर स्पीडअप करा अजून भरपूर सामने खेळायचे आपल्याला यापुढील सामना खडेगोली विरुद्ध भावालेपी जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता 4 षटकामध्ये नानकर संघाला स्ट्राईकला येतो अक्षय ठेटे नॉन स्ट्राईकला येतो अक्षय कोहली विराट कोहली यांचे छोटे बंधू चला सामना चालू करा पहिले षटक घेऊन येतो मंदार आणि पहिल्या चेंडूवर 1 धाव आणि 2 धावा पूर्ण चेतन यांचे गच्चाल क्षेत्ररक्षण धाने सांगू नका चला धाव संख्या झालेली आहे ती 4 षटकातील काही चेंडू शिल्लक लेग बाईकच्या स्वरूपाने 1 धाव धाव संख्या झाली आहे ती नानकर संघाची बिनबाद 4 अक्षय टेटे बघूया आपल्या संघासाठी आणि डॉट चेंडू मंदार यांची उत्कृष्ट गोलंदाजी 4 चेंडू आणि 4 धावा षटकातील 2 चेंडू शिल्लक आणि गचाल चेंडू वाईट चेंडू धाव संख्या झालेली ती 5 आणि परत एक निर्धाव चेंडू धाव संख्या झालेली ती 5 चेंडू 5 धावा जिंकण्यासाठी 19 चेंडू आणि 34 धावांची गरज नानकर संघाला आणि उंचावून आलेला चेंडू बघूया पंचांचा बोट आकाशाकडे आणि षटकार
पहिल्या षटकानंतर धावसंख्या आलेली आहे ती 10. चला ना 11 सॉरी धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 11. दुसरं षटक घेऊन आलाय तो मनीष धुमाल. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 29 धावांची गरज. आणि पहिल्या चेंडूवर प्रहार केलेला आहे आणि षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 17. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 29 धावांची 39 गरज. करायचे. 22 रनांची आवश्यकता. आणि पहिल्या चेंडूवर प्रहार केलेला आहे आणि षटकार. आणि डॉट चेंडू. 16 चेंडू आणि 22 धावांची गरज. 16 चेंडू 22 धावांची गरज नानकर संघाला जिंकण्यासाठी. आणि पंचांचा इशारा वाईट. पंचांचा निर्णय अंतिम राहील. जेपी पॅनेलचे पंच आहेत आणि चौकार. धाव संख्या झालेली आहे ती 22. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. आणि चला चला फटाफट स्पीडअप करा. बघूया उंचावून मारलेला चेंडू आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. धाव संख्या झालेली आहे ती 24. बिनबाद 24. बोल ना रणजित. हॅलो. हा आले आले 5 मिनिटात पोहोचल. कोणची भांडणं झाली आहेत? कोणची भांडणं झाली मोबाईल मध्ये? धाव संख्या झालेली आहे ती 25. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू. आणि ऑफ साईडला मारलेला चेंडू उंचावून 6 धावांसाठी षटकार. धाव संख्या झालेली ती 31. अजून जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. आणि ऑफ साईडला मारलेला चेंडू उंचावून 6 धावांसाठी षटकार. पहिला 1 बाउन्स असेल तर वाईट दिला जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. 1 बाउन्स बॉल दिला जाणार नाही, वाईट दिला जाईल. त्यानंतर 1 बाउन्स दिला जाईल. बारा चेंडू आणि 8 धावांची गरज गावदेवी संघ नानकर यांना. आदित्य तांबोली तिसरे षटक घेऊन येत आहे. बघू आपल्या संघासाठी काय करतो तो आदित्य तांबोली. आणि पहिल्या चेंडूवर पार केला चेंडू आणि चौकार.
आणि पहिल्या चेंडूवर चला खडे बोललेली संघाचे कर्णधार आणि भावाले बी संघाचे कर्णधार क्वालिटी बॉक्सशी संपर्क साधा टॉस उडवायचा आहे. जिंकण्यासाठी अजून 3 धावांची गरज. आणि उंचावून मारलेला चेंडू 6 धावांसाठी. नानकर संघाने 2 राऊंड जिंकलेले आहेत. चला खडे बोललेली संघ आणि उंचावून मारलेला चेंडू 6 धावांसाठी. खडे बोललेली संघ किडनी शेवटचा पुकार देतो तुम्हाला.